आणि बुलेटिनची सुरुवात करूयात आजच्या एका मोठ्या बातमीने। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब फोडलेला आहे। व्हिडिओ ट्विट करत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच सवाल विचारलेले आहेत। पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। तर व्हिडिओतील आमदार कोण आहेत असाही दानवेंचा सवाल आहे। तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि यामध्ये सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। या व्हिडिओतील आमदार नेमके कोण आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काही व्हिडिओ समोर आणलेले आहेत। ते नेमके व्हिडिओ कुणाचे आहेत आणि त्यात काय आहे आपण जाणून घेणार आहोत। काय व्हिडिओ आहेत आणि हे कुणाचे आहेत? सत्ताधारी पक्षातले काही आमदार त्याच्यात दिसतात। मोठ्या मोठ्या नोटांचे पूर्ण ढेरच्या ढेर त्याच्यामध्ये आहेत त्यांच्याकडे। कोणाचे काय तपासलं पाहिजे। मागे आल्या होत्या नोटाच्या बाहेर, तर ह्याही नोटा मी देतो तुम्हाला। कोणत्या? सत्ताधारी 3 पक्ष आहेत ते तुम्ही शोधा। आता मी कसं सांगू, पोलिसांचं काम आहे ते शोधणं। तुम्ही याची काही तक्रार करणार आहे? करतो आता जरा करतोय मी, तक्रारी करतो मी। बरं, पण त्यात काय कोण दिसतंय? मला वाटतं ते शोधावं लागेल। आता मी काय कोणाचं नाव बोलत नाही, पण ते शोधू आपण। पोलिसांनी शोधलं पाहिजे की कोणाचं आहे ते नेमकं। माझ्याकडे आहे ते। थोडे दाखवू शकाल? असे किती व्हिडिओ आहेत? खूप आहेत माझ्याकडे, खूप आहेत। भरपूर आहेत माझ्याकडे असे व्हिडिओ। पण नेमके कोणाचे आहेत? सत्ताधारी 3 पक्ष आहेत। मी पुन्हा तुम्हाला विचारतोय। हे पाहते पोलिसांनी शोधलं पाहिजे। आता मी काही कोणाचं नाव घेत नाही, पण पोलिसांनी शोधलं पाहिजे। हे सगळे असे क्लिअर आहेत। निश्चित आपण पाहतोय की अंबादास दानवे यांनी काही व्हिडिओ बाहेर आणलेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की यामध्ये सत्ताधारी लोक आहेत आणि खूप सारे पैशांचे बंडल पाहायला मिळतात आणि त्याची रीतसर तक्रार देखील ते करणार आहेत। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजी। तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा कॅश बॉम्ब फोडलेला आहे। एक व्हिडिओ ट्विट करत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच सवाल विचारलेला आहे। या व्हिडिओमध्ये पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत असा सवाल त्यांनी विचारलेला आहे। त्यामुळे या सगळ्याच प्रकरणावरून आज अधिवेशनामध्ये याचे काय पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सत्ताधारी पक्षांना हा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। व्हिडिओतील आमदार नेमका कोण आहे असा दानवेंचा हा सवाल आहे। तर या पहिल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्ती पैशांचं बंडल ठेवताना आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे आमदार देखील दिसतायत। हा व्हिडिओ कॉल असल्याचं कळतंय। त्यामुळे हा व्हिडिओ अंबादास दानवे ठाकरे गटाचे नेते यांनी पोस्ट करत व्हायरल केलेला आहे। त्यामुळे अंबादास दानवेंच्या या सवालाला आता सरकार कशा पद्धतीने उत्तर देतं, मुख्यमंत्री काय उत्तर देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर अगदी काहीच वेळापूर्वी अंबादास दानवे यांच्याशी बातचीत केलेली होती आणि त्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी देखील ABP माझाशी बातचीत केलेली आहे। ते नेमकं काय म्हणाले आपण पाहूयात। अंबादास दानवे तो फोटो नीट ट्विट करून बघावा, दाखवावा, उभा महाराष्ट्र बघेल। तो लाल टी-शर्ट वाला कोण व्यक्ती आहे, त्याने चेहरा दाखवा ना त्याचा। मी असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, त्यात नवीन काय? कोणाला तरी ब्लॅकमेल करणं हे अंबादास दानवेचा धंदा आहे। विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी काय हे केलं ते आपण महाराष्ट्राने बघितलंय। त्यामुळे आता त्यांच्याकडे कुठलं काम नाही आहे, कुठलं पद नाही आहे, पक्षात कोण त्यांना कुठलं विचार नाही आहे। अंबादास दानवेला कोणी याच्यात घेत नाही आहे, कारण त्यांना कोणी विचार नाही आहे। काय त्याच्यात नवीन आहे? त्यांनी दाखवावं सगळं पुरावे। मी नागपूरलाच आहे, कुठल्याही चॅनलवर त्यांनी यावर पुरावे घेऊन सगळे अधिकृत फोटो सहित त्यांनी दाखवावं। माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे, त्यात काय नवीन आहे? पण कोणतरी बदनामी करणं हा त्यांचा धंदा आहे।
नेहमीचा प्रकार तो. त्यांचं करिअर असंच घडलेलं आहे, त्याच्यामुळे नवीन काय. अंबादास दानवेंना कोणी सुपारी दिली हे त्यांनीच त्या अंबादास दानवेंनी सांगावं ना. आमदार महेंद्र दळवींना बदनाम करण्यासाठी अशा पद्धती कृत्य करणं, मीडियासमोर दाखवणं आणि बदनामी करणं हे त्याला कोणी सुपारी दिले त्यांनीच सांगावं. मी तुम्हाला ओपन चॅलेंज दिलंय. त्या पैशाच्या ह्याच्यासमोर मी जर असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन. त्यात नवीन काय, याच्यापेक्षा काय आणखी सांगावं. माझंही चॅलेंज आहे उलट. तो व्यक्ती कोण हा लोकांसमोर आला पाहिजे असं अंबादासने माझं उलट चॅलेंज आहे.